बीडच्या सेंट्रल जेलमध्ये असलेल्या आरोपी वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप होतोय। देशमुख कुटुंबियांच्या नातेवाईकांनी आता जेलमधल्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे। पाहूया कशा प्रकारे आरोपींना जेलमध्ये मदत केली जात आहे। प्रशासनातले लोक ही मदत करत आहेत, त्यांना भेटी दिल्या जात आहेत। आरोपींना जर वेगवेगळी ट्रीटमेंट देण्यात येत असेल तर त्यांना जेलमध्ये न ठेवता त्यांना असं कुठेतरी एखाद्या रेस्ट हाऊसमध्ये एखादा फ्लॅट करून जरी ठेवलं तरी चालतंय ना। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला बीडच्या सेंट्रल जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप करण्यात आलाय। देशमुख कुटुंबियांचे नातेवाईक दादासाहेब खिंडकर यांनी हा आरोप केला असून माहितीच्या अधिकारामध्ये जेलमधलं सीसीटीव्ही फुटेज मागणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। 14 जानेवारीला वाल्मिक कराड कारागृहाच्या मेन गेटमध्ये आला असताना वैजनाथ मुंडे, रमेश खाडेंनी ड्युटी नसणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना कारागृहात घेतलं। ज्ञानेश्वर डोईफोडे, कृष्णा ढाकणे, विश्वनाथ गीते, सुधाकर मुंडे, गोविंद खाडे, राहुल राठोड यांनी आरोपीची बॅग आणि इतर साहित्य कारागृहामध्ये नेलं। 15 जानेवारीला सकाळी 8 ते 9च्या दरम्यान कारागृहातल्या किचनमधून आरोपी वाल्मिक कराडला स्पेशल चहा देण्यात आला। 22 जानेवारीला वाल्मिक कराड कारागृहाच्या मेन गेटमध्ये आल्यानंतर कर्मचारी अशोक सानप यांनी अंगझडती घेतली नाही। अशोक सानप यांनीच वाल्मिकचं साहित्य कारागृहामध्ये नेलं। 22 जानेवारीला रात्री 11:40 वाल्मिकला दवाखान्यामध्ये पाठवताना कृष्णा ढाकणे, राहुल राठोड यांनी वाल्मिकचं साहित्य त्याच्या नातेवाईकांकडे दिलं। 15 फेब्रुवारीला वाल्मिक कराडला सुभेदार चिंचाणे यांनी स्पेशल चहा बनवून दिला। 15 फेब्रुवारीला वाल्मिक कराडला वकील असल्याचा बहाणा करून त्याचे सहकारी आणि मित्र भेटले। कारागृहातील कर्मचारी ढाकणे हे कारागृहातील बंदी बालाजी धस यांच्या मार्फत वाल्मिक कराडला चहा, नाश्ता आणि सर्व निरोप देत आहेत। कशा प्रकारे आरोपींना जेलमध्ये मदत केली जात आहे। प्रशासनातले लोक ही मदत करत आहेत, का करत आहेत, कशामुळे करत आहेत आणि ज्या पद्धतीनं एक आरोपी जेलमध्ये जातो, जेलमध्ये जाताना त्याची गेटवर झडती होत नाही, झडती न घेता त्याला जेलमध्ये जाऊ दिलं जात आहे। जेलमध्ये बसून त्यांच्या केसचं बाहेरचं नियोजन लावत आहेत। सीसीटीव्ही बंद करून त्यांना भेटी दिल्या जात आहेत। आरोपींना जर वेगवेगळी ट्रीटमेंट देण्यात येत असेल, वेगवेगळ्या सुविधा येत असतील तर त्यांना जेलमध्ये न ठेवता त्यांना असं कुठेतरी एखाद्या रेस्ट हाऊसमध्ये किंवा एखादा फ्लॅट करून जरी ठेवलं तरी चालतंय ना। कशाला तिथं त्यांना ठेवायचंय। देशमुख कुटुंबियांच्या आरोपानंतर वडेट्टीवारांनी मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप केलाय। वाल्मिक कराड हा मुंडेंचा सोबती असून त्यांच्या आदेशावरून व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याची टीका वडेट्टीवारांनी केली आहे। हा व्हीआयपी नाही आहे, हा व्हीव्हीआयपी आहे, म्हणजे एका मंत्र्याचा सारथी आहे। धनंजय मुंडे याचा तो होल अँड सोल त्याचा सारथी येतो आणि त्याला व्हीआयपीच नाही व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट सध्या चालली आहे। जेलमध्ये ठेवण्याच्या ऐवजी तुम्ही घरी ठेवा ना त्यांना, हवी ती चौकशी। नाहीतरी अजित पवार म्हणतात पुरावे जोपर्यंत आता सिद्ध होणार नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर मुंडेंवर कारवाई होणार नाही। वाल्मिक कराड तर सध्या धनुभाऊचा सोबतीच आहे ना, ते काय लपून राहिलं आहे काय? आता मंत्र्यांचा सोबती त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट नाही द्यायची तर कोणाला द्यायची? दिलीच पाहिजे त्याला। आणि धनुभाऊंचा आदेश असेल की वाल्मिकला कुठलाही त्रास होता कामा नये, त्याशिवाय त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळू शकत नाही। म्हणून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढायची मागणी जर होत असेल तर ते केली गेली पाहिजे, तोपर्यंत या आरोपींना सजा होणार नाही। जेलमध्ये कुणी जरी असलं तर त्याला कशी ट्रीटमेंट दिली पाहिजे हे जे काही नियम आहेत, आता जर कुणाची काही तक्रार असेल तर ती तक्रार त्यांनी SITकडे, आता SIT तर नेमलेली आहे, त्याच्यामध्ये CID नेमलेली आहे। अर्थात त्यांना ती माहिती मिळाली असेल, त्याच्या माहितीत तथ्य आहे का नाही ते तपासून बघितलं पाहिजे आणि त्याच्यात जर काही असेल, चूक असेल तर ती दुरुस्त केली पाहिजे। जो चूक करतोय त्याला शासन पण झालं पाहिजे। याआधी भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही वाल्मिक कराडला जेलमध्ये मटण दिलं जात असल्याचा आरोप केला। आता आव्हाडांनी सुद्धा कराडचे हातपाय चेपण्यासाठी
ओळखीची मुलं गुन्हे करून बराकमध्ये जात असल्याचा दावा केलाय. बॅग असते का कुठं आरोपी बरोबर आतमध्ये मोठीलट बॅग घेऊन जात आहेत, कपडे बदलायचे जात आहेत आणि काही वेळा तर त्यांना मटण पुरवल्याचे सुद्धा पुरावे त्या ठिकाणी सापडलेले आहे. 2 पोरं दररोज अटकेत जायची, मग 2 दिवस जेलमध्ये राहायची, मग त्यांना जेल कस्टडी झाली की त्यांना परत वाल्मिक कराडच्या बॅरेकमध्ये घेतलं जायचं. मग वाल्मिक कराडच्या आजूबाजूला 8 जण असायची. मग वाल्मिक कराडचं आपलं मॉलिश दररोज सकाळ संध्याकाळ, मग एखाद्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं, मग बाकीच्यांनी हवा घालायची. मस्त जेवण येणार, कारण का तो आजारी आहे, आजारी असल्यामुळे मस्त पंचपक्वान्न जेवायला जायची, मजा आहे. अरे पण खून पण करावं तर वाल्मिकनेच आणि जगावं पण वाल्मिकनेच. आपण येडे आहोत, आपण येडे आहोत, येडे उगाच बोंबलतो. वाल्मिकच्या गँगमध्ये सामील होण्याचा विचार केला पाहिजे. तर सुरेश धसांवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनीही टीका केली. वाल्मिक कराड आणि धसांचे 20 वर्षांपासून संबंध आहेत, वेड्यात काढण्याचे प्रयत्न आहेत. जरांगेंच्या लक्षात आलं, देशमुख कुटुंबियांनी लक्षात आणलं पाहिजे असं आजबे म्हणाले. यांचे सगळे संबंध आहेत, आजचे नाही 10-20 वर्षापासूनचे वाल्मिकांनाचे आणि सुरेश अण्णाचे संबंध आहेत. मी हाणल्यासारखं करतो आणि तू रडल्यासारखं कर, हा प्रकार चालू आहे. हा सगळ्यांना येड्यात काढायचा प्रकार चालू आहे. याच्याकडे सगळ्या समाजातल्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे. हे खरं आहे का एवढं देशमुख कुटुंबांनी तपासलं पाहिजे. जरांगे पाटलाच्या लक्षात आलंय, जरांगे पाटलांच्या लक्षात आलंय ती, पण देशमुख कुटुंबांनी सुद्धा लक्षात आणलं पाहिजे. हे यांचे खूप दिवसापासूनचे संबंध आहेत. संभाजी मुंडेंसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.